आपण तिच्या तोंडाला क्लोरोफॉर्म लावायचा आणि तिला बेशुद्ध करायचं आणि सरळ नेऊन आपल्या बंगल्यात आग लावायचं. पाय पडते तुमच्या, मला सोडा. अरे तुला सोडायला आणली इथं. तुझ्या बापाने पैसे दिल्याशिवाय तुझी इथून सुटका नाही. सांगा डॅडीला, ते पैसे देतील तुम्हाला, पण मला सोडा. ते शक्य नाही. आणि माझ्या डॅडीने पैसे दिले नाही तर तुला खतम करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. नको नको, मला मारायचं नाही. मी विनवणी करते तुमची, पण मला मारू नका, मला मारू नका. तुला मारायचं की सोडायचं हे तुझ्या बापाला फोन केल्यावर कळेल. फाल्गुन, तिच्या बापाला फोन कर. आठवणे दे. हे घे. मी ब्लॅक टायगर गँगचा लीडर बोलतोय. तुमची पोरगी आमच्या ताब्यात आहे. तुम्ही म्हणाल ती रक्कम द्यायला मी तयार आहे, पण माझ्या पोरीला सोडा प्लीज. 1,00,000 रुपये द्यावे लागतील. अहो एकच काय 2,00,000 रुपये देतो, पण माझ्या पोरीला तेवढं सुखरूप परत करा. ठीक आहे ठीक आहे, पण पोलिसांना जर खबर केली तर पोरीचे प्राण म्हणून समजा. अहो पोलिसांपेक्षा पोरीचे प्राण महत्वाचे आहेत, कारण ती आम्हाला प्राणाहूनही प्रिय आहे. प्लीज दया करा माझ्यावर. ठीक आहे ठीक आहे, ऐका. गोवालिया टँक जवळ एक सार्वजनिक बाग आहे. दिवसा सार्वजनिक आणि रात्री प्रायव्हेट असते. त्या बागेमध्ये एक चक्र आहे. चक्र नव्हे, चक्र आहे. त्या चक्राच्या मधोमध पैशाची बॅग ठेवा. पैसे ताब्यात आल्यानंतर पोरीला सोडण्यात येईल. ओके ओके ओके, 2 तासात ती बॅग तुम्हाला तिथे सापडेल. गोळी झाडी. अरे काय जागेपणी स्वप्न पण बघतो का रे तू? अरे उगाच उगाच बोंबलू नको. कुणी जर आपल्याला बघितलं ना तर तिला पळवायच्या आधीच पकडले जाऊ आपण. चल घरी जाऊया चल. काय पण आपण जे काय करतोय त्यात काही गडबड तर नाही ना होणार? अरे त्यासाठी जर प्लॅनिंग करायचं ना, बरोबर प्लॅनिंग केलं की आपण अजिबात पकडले जाणार नाही. चल तू, तुला सांगतो. अजून कसे घरी नाही आले? मलाही झोप येते, मी घरी चाललो. अरे पण पुढच्या प्लॅनचं काय? अरे आता फक्त तारीख ठरवायची आहे. क्लोरोफॉर्म मी आणतो. अरे पण पैसे किती मागायचे? हे बघ, सुहासच्या ऑपरेशन करता मला 25-30 हजार मिळाले तरी खूप झाले. मला तरी कुठे बंगला बांधायचंय? तेणेकरांचे पैसे देऊन एखादी नवीन जागा घेता आली म्हणजे झालं. मग आपण 1,00,000 मागूया. ओके, तारीख शुक्रवार पाहिजे ना का आपल्याला? का चालेल? 10 नको, इतक्या जवळची नको. काय एवढा वेळ आहे ना मिळणार मनाची तयारी करायला. 13 पण नको यार, एकदम अपशकुनी आकडा आहे त्याला. 20 चालेल. हे चांगलं आहे रे. शुभ कार्यासाठी अंबाबाईचा वार चांगला, शुक्रवार. मग ही तारीख ठरली. मे आय कम इन सर? येस कमिंग. साहेब तुम्ही पण 20 तारखेवर खून करताय? व्हॉट डू यू मीन? तुम्ही सुद्धा या दिवशी P&B कंपनीची ऑर्डर डिस्पॅच झालीच पाहिजे म्हणून खून करून ठेवतोय. अच्छा, तुम्ही तारीख लक्षात ठेवा. मला तारीख लक्षात ठेवलीच पाहिजे. कशाला? फाईलवर तुमची सही पाहिजे होती, तुम्ही सही करून ठेवा, मी नंतर घेऊन जाईन. अरे काय चाललंय? काय झालं? हे नक्षीकाम कोणी करून ठेवलंय कॅलेंडरवर? अहो ते नक्षीकाम नाहीये, मग तुमच्या आठवणीसाठी मुद्दाम 20 तारखेवर खूण करून ठेवलीये. माझ्या आठवणीसाठी? कसली आठवण? तुम्ही इकडे तिकडे भटकू नये म्हणून सोन्या काकाने स्वतः खूण केलीये. सोन्या काकाला खून करून ठेवायचं काय कारण आहे?
हो असं काय करताय? त्या दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यांनी आपल्या दोघांना फराळाला बोलवलंय. अच्छा अच्छा, त्यासाठी कोण करून ठेवली आहे, मग काय हरकत नाही. त्या दिवशी लवकर या ऑफिसात न. हा अर्थात त्या दिवशी ऑफिसातून लवकर निघालच पाहिजे. हो साहेब, पंधराला आहे. कोणाचं? मुलीचं लग्न ठरतंय. अरे वा, हा. छान झालं. मुलगा काय करतो? मुलगा ग्रामपंचायत नोकरी करतोय. हा? शेती आहे, अच्छा. स्वतःचं घर आहे. अरे वा, छान 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 छान. मग तुम्हाला जावं लागणार. हो, त्यासाठी पत्र आलं बोलणी करायला. केव्हा निघणार? 22 तारखेला. 22 तारखेला? हा. इतक्या उशिरा? म्हणजे लवकर घालवतात काय? नाही नाही, तसं नाही. काय आहे की तुम्ही इतक्या दिवसांनी गावात चाललेले आहात आणि म्हणजे आनंदाचं वातावरण आहे घरात तुमच्या तिकडे, तेव्हा तुम्ही थोडे दिवस लवकर निघा. गेलं चालेल. अरे बेशक जा. तुम्ही काम करा, तुम्ही 19 तारखेला निघा आणि 8-10 दिवस आरामशीर तिकडे राहून या. तुमची मेहरबानी. काय सामान बांधू. हो, माझं पत्र या. बुधानी सुद्धा यावेळी जावं हा दैवयोगच म्हणायचा. आता 20 तारीख लवकर. नीट बांध रे. बघच तू, एक वेळ दोरी तुटेल पण सुटणार नाही. अजूनही समाधी उतरलेली दिसत नाही. आली, आली. डॅडी डॅडी पाणी पाणी पाहिजे. डॅडी कुणाला म्हणाली? मला म्हणाली काय? हे बे काय डॅडी दिसतो काय तुला? हे पाणी घे. पाणी पाणी. पाणी पाहिजे म्हणाली ना, ये मग. हळू पिया, ठसका लागेल. बस झालं. थँक्यू. वेलकम. तुम्ही ओ आय सी. What, what? तू हे केलंस, माझ्यावर सूड घेतलास असा? कशासाठी? मी तुला गाडीचा धक्का दिला म्हणून? हे बघ, तू माझ्या अंगाला जरी हात लावलास ना. ए गबे, हे आमचा तसा विचार अजिबात ना, सांगून ठेवतो मी. हा, हे आता तिला सांगायला हरकत सांग सांग सांग. काय? आम्ही तुला पळवून आणले, हा. पण आम्ही तुला काही त्रास देणार नाही, अजिबात त्रास देणार नाही. अच्छा, म्हणजे मला इथे ठेवून तुम्ही माझ्या डॅडींकडून पैसे मागणार आहात? There you are. करेक्ट. पैसे मिळाले की तू मोकळी, खाल्लास. म्हणजे तुम्ही मला किडनॅप केलं? हाऊ थ्रिलिंग. मला असं काही थ्रिल हवंच होतं. ए, हा काय खेळ चाललाय काय? तुझ्या बापान जर पैसे नाही दिले तर तर तुम्ही मला खून हा? करणार, करेक्ट? ही नेहमीचीच आयडिया आहे. किती पैसे मागणार आहात? हे आम्हाला जास्त नको, म्हणजे फक्त आमच्या तातडीच्या गरजा भागल्या म्हणजे बस. 1 लाख. 1 लाख. 1 लाख फक्त? शी, तुम्ही अगदीच फालतू दिसता. अरे, एका कोट्याधीशाची एकुलती एक पोरगी पळवून आणता आणि 1 लाख मागता फक्त? म्हणजे त्याचं काय आहे की आम्हाला या कामातले चालू मार्केट रेट माहित नाहीत ना, म्हणून. माझ्या डॅडींकडे चिक्कार पैसा आहे. एक काम करा, काय काय? तुम्ही 10 लाख मागा. काय? 10 लाख? नाही, 10 लाख रुपये मावतील एवढं मोठं पाकिटही नाही ना आमच्याजवळ. म्हणजे पैसे ठेवायची पंचायत, नाहीतर 10 लाख मिळाल्यावर वाटेल तेवढं मोठं पाकिट विकत नाही घेता यायचं? हे नव्हतं माझ्या लक्षात आलं. 10 लाख मागायचे आणि त्यातला 3रा हिस्सा म्हणजे 1/3 शेअर मला द्यायचा. तुला मग मला नाही पैसे लागत. माझे रेडी मला महिन्याला पॉकेट मनी म्हणून फक्त 5,000 रुपये देतात, जास्त देतच नाहीत. महिन्याला 5,000 रुपये? म्हणून तर 1/3 पाहिजेत मला. ए म्हणजे चांगलं आहे, म्हणजे रिस्क आम्ही घेतलं, ए श्रम आम्ही केले, ए सगळं प्लॅनिंग आम्ही केलं आणि 1/3 तुला द्यायचे. अरे वा. हे भंकस बंद करा. मी बोंबाबोंब करून लोक गोळा केले ना, तर दोघही जाल तुरुंगात. हे बघ. ते सगळं बरोबर आहे, पण काय आहे की 1/3 म्हणजे थोडे जास्तच होतात. म्हणजे 3,33,000 म्हणजे थोडेसे तुझं म्हणणं मान्य आम्हाला, आम्ही 1/3 द्यायला तयार आहोत तुला. असं सरळ वागलात ना
तरच आय शॅल कोऑपरेट विथ यू. ओके? ठीक आहे, तू जसं जसं सांगशील ना तसंच आम्ही वागू. असं का? मग ह्या दोऱ्या सोडा आधी. चले, काय थोडं सोडा म्हणजे पळून जायला बरं तुला मग. बाय द वे, नाव काय रे तुमची? माझं नाव फाल. आमच्या नावाची काय करायचं तुला? फालतू चौकशी नाही पाहिजे उगाच चौकात. असं? हा. सांगतो नाव. माझं नाव हे फाल्गुन. आणि माझं नाव गौतम. करणी चोराची असली तरी नाव ऋषीच आहे. हा बंगला? हा बंगला माझ्या श्रीकांत नावाच्या मित्रा